न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। माध्यमिकच्या 150 शिक्षकांची मान्यता रद्द होणार। अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाला बगल देऊन तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यांनी नव्या उमेदवारांना वैयक्तिक मान्यता दिल्याची बाब विद्यमान शिक्षण अधिकाऱ्यांच्या पडताळणीत समोर आली आहे। अंदाजित 130 ते 150 जणांना शासन नियम डावलून वैयक्तिक मान्यता दिलं जात असून त्या संदर्भात योग्य ती कारवाई करावी म्हणून शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांना अहवाल पाठवलाय। शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देताना तो उमेदवार टीईटी उत्तीर्ण असावा। मान्यता देताना पवित्र पोर्टलद्वारे त्या उमेदवाराची निवड होणं अपेक्षित आहे। याशिवाय खासगी अनुदानित संस्थेनं रिक्त पदांची जाहिरात द्यावी। उमेदवाराच्या मुलाखती घेऊन त्याचे योगदान करून गुणदान करून निवड यादी प्रसिद्ध करावी। निवड झालेल्या उमेदवाराच्या संस्थेनं ठराव करून त्याला नेमणूक द्यावी। त्याच्या नियुक्तीचा ठराव शिक्षण अधिकाऱ्यास सादर करावा असे टप्पे आहेत। मात्र अनेक वैयक्तिक मान्यतांमध्ये या टप्प्याचं पालन करण्यात आलेलं नाही। 4 शिक्षकांना तर मागील तारखा टाकून मान्यता देण्यात आल्या असून त्या उमेदवारांचं बीएड शैक्षणिक पात्रता मान्यता दिल्यानंतर पूर्ण झाल्याचंही आढळून आलंय। त्यांच्या मान्यता रद्द कराव्यात म्हणून ही शिक्षण अधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव उपसंचालकांना सादर केलाय। आता शिक्षण उपसंचालक स्तरावरून अशा गंभीर बाबींवर ठोस कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। राज्यातील अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षक पद भरतीवर निर्बंध घालण्यात आले होते। पूर्वीच्या शासन निर्णयानुसार अल्पसंख्याक शाळांना त्यांच्याकडील रिक्त पदांपैकी 50% पदे भरता येत होती, पण आता शासनाच्या नव्या निर्णयानुसार त्या शाळांना रिक्त पदांच्या 80% पद भरतीस मान्यता मिळाली आहे। आता त्या निर्णयानुसार अंमलबजावणी होईल। माध्यमिक शिक्षण विभागाकडील तक्रारीनुसार शिक्षकांच्या मागील काळातील वैयक्तिक मान्यतांची पडताळणी झाली। कागदपत्रे पडताळणी अंती काहींना मान्यता देताना शासन नियमांचं पालन झाले नसल्याचं आढळलंय। त्या संबंधीचा रिपोर्ट उपसंचालक कार्यालयात सादर केला असून 4 तर बीएड होण्यापूर्वीच मान्यता दिल्याचं आढळलंय। आता उपसंचालक स्तरावरून त्या संदर्भात ठोस कारवाई होईल। सचिन जगताप, माध्यमिक शिक्षण अधिकारी, सोलापूर। चौकशी समितीला 29 जणांचा पाठवला अहवाल। माध्यमिक शिक्षण विभागाकडील तक्रारीनुसार शिक्षण उपसंचालकांनी मागील 2 शिक्षण अधिकाऱ्यांच्या काळातील 33 जणांच्या वैयक्तिक मान्यतांची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल समितीकडे मागवला होता। प्राथमिकचे शिक्षण अधिकारी कादर शेख यांनी त्या संदर्भात माध्यमिक शिक्षण विभागाला पत्र व्यवहार केला, पण त्यांना अवघ्या 29 जणांनीच माहिती प्राप्त झाली। समितीनं 15 दिवसांपूर्वी त्यांचा अहवाल उपसंचालकांना पाठवला असून त्यावर अद्याप काहीही कारवाई झालेली नाही, हे विशेष। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।